सावजी लोकमान को घर कशो टुंडरी भात बनवते ओकीच रेसिपी मी आज शेअर कर रहे आहोत। तर टुंडरी भात म्हणजेच तोंडली भात, आम्ही सावजी लोक याला टुंडरी भात असं म्हणतो। हा तोंडली भात सावजी लोकांकडे लग्न प्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमात आवर्जून केला जातो। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर हा तोंडली भात बनवण्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवला जातो आणि तो सिक्रेट मसाला कसा बनवायचा ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा मसाला वापरल्यानेच या तोंडली भाताला खूप जबरदस्त अशी चव येते। सोबतच आज आपण कढी सुद्धा करणार आहोत। मसाले भात म्हटला की कढी आलीच आणि कढी आणि मसाले भात तर इतकं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे की ते सर्वांनाच आवडते। व्हिडिओ थोडा मोठा होईल पण एकही स्टेप स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, कमेंट करा, शेअर करा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे 1.5 कप तांदूळ। तर हा मी इथे 1 कप घेतलेला आहे आणि हा अर्धा कप, तर असा 1.5 कप तांदूळ मी घेतलेला आहे। तांदूळ तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता। शक्यतोवर बासमती तांदळामध्ये हा तोंडली भात बनवला जात नाही। आता इकडे मी 100 ग्राम तोंडली घेतलेली आहे आणि 1 वाटी मटर घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत। तोंडली इथे मी चिरून घेतलेली आहे। तोंडली आपल्याला अख्खीच ठेवायची आहे, खूप बारीक अशी चिरायची नाहीये। तर तुम्ही बघू शकता एक चीर मी एका साईडला दिली आहे आणि दुसरी चीर दुसऱ्या साईडला दिली आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला तोंडली कट करायची आहे। आता इकडे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। ह्याची आता आपल्याला मिक्सर मधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि या वाटणामुळे सुद्धा आपल्या तोंडली भाताला खूप मस्त अशी चव येते। आता आपल्याला बनवायचा आहे सिक्रेट मसाला। तर या तोंडली भातासाठी किंवा सावजी पद्धतीने जो मसाले भात करतात त्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवतात आणि त्या मसाल्यामुळेच या मसाले भाताला किंवा तोंडली भाताला खूप जबरदस्त अशी चव येते। तर मी इथे 8 ते 10 कलमीचे तुकडे घेतलेले आहेत, 5-6 मोठी वेलची घेतलेली आहे, 10 ते 12 छोटी वेलची घेतलेली आहे, 2 स्टार फूल घेतलेले आहेत, थोडस जावित्री घेतलेलं आहे 1 चमचा इतकं आणि अर्ध्यापेक्षाही कमी मी इथे जायफळाचा तुकडा घेतलेला आहे। तर अगदी 5 ते 6 मसाल्यांमध्येच हा मसाला बनवून तयार होतो, यापेक्षा जास्त मसाले आपल्याला घ्यायचे नाही आहे। तुमच्याकडे स्टार फूल नसेल, नाही घातलं तरी चालेल, पण बाकीचे मसाले आवश्यकच आहेत। आता हे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एकदम छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। याला भाजण्याची वगैरे काही गरज नाही आहे, अगदी डायरेक्ट मिक्सर मध्ये घालायचं आणि याला बारीक करायचं। तर मोठ्या वेलचीचे दाणे काढूनच मी घातलेला आहे याच्यामध्ये, तुम्हाला त्याची साल काढायची नसेल तर नाही काढली तरी चालेल। तर आता इथे हा सिक्रेट मसाला बनवून तयार झालेला आहे। हाच मसाला या रेसिपीसाठी खूप महत्वाचा आहे। आता इथे पूर्वतयारी झालेली आहे, आता तोंडली भात करायला घ्यायचा आहे। तर मी हा भात कुकर मध्येच बनवणार आहे, तुम्ही पातेल्यातही करू शकता। तर इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे, 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे तेल गरम झालेलं आहे, यात घालायचं आहे 2-3 तेजपान घालायचं आहे, त्यानंतर काळी मिरी घालायची आपल्याला 8 ते 10 इतकी आणि 1 चमचा मोहरी घालायची आहे, सोबतच 1 चमचा जिरे सुद्धा घालायचं आहे। मोहरी छान तळतळू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे उभा चिरलेला कांदा। तर जे मी 2 कांदे घेतलेले होते ते उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते आता याच्यामध्ये घातले आणि आता कढीपत्ता घालायचा आहे थोडासा। आता हे आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचंय। कांदा इथे आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये, फक्त सॉफ्ट होईपर्यंत 2 मिनिटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तर आता इथे कांदा परतून घेतलेला आहे, आता यात घालायची आपल्याला तोंडली आणि सोबतच आपल्याला हिरवे मटर घालायचे आहे। सॉरी, मी इथे हिरवे मटर वापरलेले नाही आहेत, तर हे मटर मी 4 ते 5 तास भिजत घातलेले होते आणि ते मटर मी इथे घातलेले आहे। तुमच्याकडे फ्रेश मटर असेल तर तुम्ही तेही घालू शकता। आता हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर यात घालायचं आहे जे पेस्ट आपण आता हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं
ते घालायचं आहे. तर ते मी ऑलमोस्ट पूर्णच घातलेलं आहे, थोडंसं ठेवलेलं आहे, ते मी कढीमध्ये घालणार आहे. आता हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचं आहे सुके मसाले. तर पाव चमचा यात मी हळद घातलेली आहे. तिखट घालायचंय चवीनुसार आणि जपूनच तिखट घालायचंय, कारण आपण याच्यामध्ये मिरचीची पेस्टही घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायचा आहे. आता जो मसाला तयार करून घेतलेला आहे सिक्रेट मसाला, तो घातलेला आहे मी अर्धा चमचा. सोबतच आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. मी या चमच्याने 2.5 चमचे इतकं मीठ घातलेलं आहे. आता मी यात सावजीचा काळा मसाला पाव चमचा घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल हा सावजीचा काळा मसाला तर आता जो सिक्रेट मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो थोडा जास्त घातला तरीही चालेल. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला पुन्हा याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी, हे बघू शकता तुम्ही. आता यात घालायचे आहेत आपल्याला तांदूळ. तर हे तांदूळ आपल्याला भिजवायचे नाही आहेत, लगेच भिजवून आपण याच्यामध्ये घालू शकतो. तर मी याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ मी आता याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला 2 मिनिटं छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल की तांदूळ तुटणारही नाही आणि या भाताला चव खूप छान येईल. आता हे व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे 1-2 मिनिटं आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे चवीपुरती. तर साधारण अर्धा चमचा मी इतकी साखर यात घातलेली आहे. तिखटाच्या पदार्थामध्ये साखर घातल्याने त्या पदार्थाची चव वाढते, म्हणूनच आपल्याला इथे थोडीशी साखर घालायची आहे. आता यात आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. तर जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचंय. तर इथे आपल्याला 1.5 कप तांदळासाठी आपल्याला 3 कप पाणी लागणार आहे. तर मी यात 3 कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. तर 1 कप घातलेला आहे, आता हा दुसरा कप आणि आता हा तिसरा कपही मी यात घातलेला आहे. तर हे अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण आहे. आता हे थोडं मिक्स करायचं आणि यात आपल्याला आता घालून घ्यायची थोडीशी कोथिंबीर. पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी यात घालणार आहे अर्धा लिंबाचा रस. आता लिंबाचा रस इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तरीही चालेल, पण लिंबाचा रस जर घातला तर भात छान मोकळा होतो. आता इथे आपल्याला कुकरचं झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, किंवा मग 1 शिट्टी करून 2 ते 3 मिनिटं आपल्याला स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. तर इकडे कुकर होतो आहे तोपर्यंत इकडे आपल्याला कढीची तयारी करायची आहे. तर इथे मी 400 ग्राम इतकं दही घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचं आहे. तर मी हे मिक्सर मधूनच बारीक करून घेणार आहे, म्हणजे कढी छान क्रीमी अशी तयार होते. तर आता इथे मी हे मिक्सर मधून छान बारीक करून घेतलेलं आहे. आता इकडे याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून इतकं तेल पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. मोहरी छान तळतळू द्यायची. त्यानंतर यात थोडंसं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. 1-2 मिरची घालून घ्यायची आहे बारीक चिरून. अर्धा चमचा आपल्याला यात मेथी दाणे घालायचे आहे. भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि सोबतच मी यात थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे. आणि आता जो आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता त्यातला थोडासा मी यात घातलेला आहे. आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि आता आपण हे जे दही आणि बेसनाचं मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि लागेल तसं आपल्याला पाणी ऍड करायचं आहे आणि तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार पाणी ऍड करायचं आहे. आता थोडीशी चिमूटभर यात हळद घालून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त याला उकळी येऊ द्यायची आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला हे मस्त उकळून घ्यायचं आहे, म्हणजे इथे आपली कढी तयार होईल. तर आता इथे कढी झालेली आहे, मी मस्त उकळून घेतलेलं आहे याला 3 ते 4 मिनिट. आता घालून घ्यायची थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा. आता इथे कढी झालेली आहे आणि इकडे कुकर सुद्धा झालेला आहे. तर आता इथे कुकर उघडून बघूयात. तर तोंडली भात इथे व्यवस्थित शिजलेला आहे. आता यात घालून घ्यायची मस्तपैकी कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त व्यवस्थित भात झालेला आहे. अगदी कुकरला सुद्धा तळाला चिकटलेला नाही आहे, एकदम परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे. आता यावर घालून घ्यायचं आहे आपल्याला खोबरा किस. तर खोबरा किस घातल्याने सुद्धा चव खूप छान येते, म्हणून आपल्याला यात थोडासा गार्निशिंग साठी का होईना खोबऱ्याचा किस घालायचा आहे. पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे
आणि इथे आपला हा सावजी स्टाईल तोंडली भात तयार झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही इथे एकदम परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे आणि याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चव तर एकदम अप्रतिम अशी झालेली आहे. मी सांगितलेला सावजीचा सिक्रेट मसाला वापरून तुम्ही हा तोंडली भात नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सावजीचा टेस्टही येईल. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.